बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी झाली आहे। त्यांना 23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते। 14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अटारी वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकीवर त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे शांततेने आणि प्रोटोकॉलनुसार सोपविण्यात आले आहे। पूर्णम कुमार शॉ हे पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात होते। त्यांच्या चुकून सीमा ओलांडण्याच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानकडे त्यांच्या सुरक्षित परतफेडीसाठी उच्चस्तरीय संवाद सुरू केला। या प्रयत्नांमध्ये ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेचा समावेश होता, ज्यामुळे पाकिस्तानावर दबाव निर्माण झाला। पूर्णम कुमार शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ ज्या गर्भवती आहेत, त्यांनी त्यांच्या पतीच्या वापसीसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले। त्यांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आश्वासन दिले। पूर्णम कुमार शॉ यांच्या सुरक्षित परतीमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। त्यांच्या घरी मिठाई वाटप करण्यात आली आणि कुटुंबियांनी सरकारचे आणि बीएसएफचे आभार मानले। ठीक है, चेयरमैन विजय सागर मिश्रा जो हैं, वो सभी एमएलए जो थे, सुदीप सेन या कल्याण बनर्जी, ये सब हमारे घर में आए थे और मेरे को सांत्वना दे के गए थे कि आज नहीं तो कल लड़का आपका घर में आएगा। तो आ गया। मैं बोलूं कि वो आ गया, मैं यही खुशी हूं और यही धन्यवाद देता हूं सभी को। दीदी को भी धन्यवाद देता हूं और इन लोगों को और केंद्र सरकार को भी धन्यवाद देता हूं। जय हिंद, भारत माँ। हाँ, लागत है हम लोग इतना आदमी